उद्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी होणार आहे। जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासनाने संपूर्णपणे तयारी केलेली आहे। मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। MIDC परिसरामध्ये असलेल्या शासनाच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये खरी ही मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। या मतमोजणीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे। रावेर मतदारसंघाचा विचार केला तर 14 टेबलवरती 24 फेऱ्या घेतल्या जाणार आहेत, तर जळगाव मतदारसंघामध्ये सुद्धा 26 फेऱ्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ 4 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। मात्र या सगळ्या दृष्टीने प्रशासनानं जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळतं आहे। कोणतीही अप्रिय घटना या ठिकाणी जर घडली किंवा घडण्याची शक्यता असेल तर या ठिकाणी 36 कॅमेरे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र नागरिकांनी या ठिकाणी कोणतीही हुल्लडबाजी करू नये, मोबाईल घेऊन आत घुसण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।